गोडवा हा फक्त चवीत नसतो, तो आठवणीमध्येही असतो. नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी लॉजिकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये बाजारासारखं क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 कप चिल्ड फ्रेश व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून छान सॉफ्ट पीक्स येईपर्यंत व्हिप करून घ्यायचे आहे. टिप: व्हिपिंग क्रीम चांगलं थंड असलं तर क्रीम पटकन व्हिप होते आणि आईस्क्रीम अधिक क्रीमी बनते. आता ह्या बाउलमध्ये 1/4 कप कंडेन्स मिल्क घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. जास्त व्हिप करायचं नाहीये, नाहीतर बटर बनू शकते. नंतर यामध्ये थोडेसे व्हाईट चॉकलेट चिप्स आणि थोडीशी टूटी फ्रुटी घालून परत एकदा फोल्ड करून घ्यायचे आहे. नंतर तयार मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि यावरून व्हाईट चॉकलेट चिप्स आणि टूटी फ्रुटी घालून छानपैकी गार्निश करून घ्यायचे आहे. यानंतर वरती लीड लावून 6 ते 8 तास किंवा पूर्ण सेट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. बघू शकता, मस्त क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे. स्कूप करा, सर्व करा आणि थंडगार आनंद घ्या. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत फ्रिज, स्कूप अँड एन्जॉय.